ही गोष्ट जेव्हा माझ्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा माझं अस्तित्व काय असेल? तो तर वाईट व्यक्ती आहे आणि मी हे सहन कसं करू? असं म्हणू नका की मी ते गमावले, तर असं म्हणा की नमस्कार मित्र हो, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र, आपल्याला राग येतो, चिडचिडेपणा वाढतो जेव्हा कोणी आपल्याकडून आपली वस्तू घेतली आणि परत देण्यास नकार देतो. आपल्या मोबाईलला स्क्रॅच बसला तर असं वाटायला लागतं जणू काही आपल्या अंगालाच जखम झाली की काय. याच जगात आपण आहोत जे सगळ्या गोष्टींना फॉर ग्रँटेड ज्याला म्हणतात तसं गृहीत धरून बसलोय. आणि याच जगात कित्येक लोक आहेत ज्यांच्याकडे खायला अन्न आणि राहायला जागा देखील नाहीये. कुणाचा ऍक्सिडेंट मध्ये पाय गमवावा लागला तर कुणाच्या घरावर विनाकारण जप्ती आली आहे. त्यांचं दुःख कुणाला सांगावं? ते कसं तोंड देत असतील त्यांच्या समस्यांना? कधी विचार केलाय का? आपल्याकडे गोष्टी आहेत ह्याविषयीची कृतज्ञता असण्यासोबतच आपण कधी हा विचार केलाय का की ही गोष्ट जेव्हा माझ्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा माझं अस्तित्व काय असेल? फक्त वस्तूंविषयीच नाही तर आपले हात, पाय, डोळे, कान, त्वचा ह्यांचं आपल्या आयुष्यात किती अमूल्य स्थान आहे. या माध्यमातूनच तर आपण या जगाशी संवाद साधतो. या जगाशी कनेक्ट होण्याचं ते आपलं एकमेव माध्यम आहेत. आपण यांच्याविषयी एवढे ॲप्रिशिएटिव्ह असूनही आणखी एक पाऊल आपल्या विचारांमधून नेहमी वगळल्या जातं, आणि ते म्हणजे जेव्हा या गोष्टी माझ्याकडे नसतील तेव्हा माझी भूमिका काय असेल? मित्र हो, तुम्ही म्हणाल असं होणं शक्यच नाही किंवा असं झाल्यास माझ्या जगण्यातला अर्थ निघून जाईल आणि मी पुन्हा अर्थपूर्ण आयुष्य जगणेच शक्य होणार नाही. पण तसं नाहीये मित्र हो. तुमच्याकडून तुमच्या जवळच्या गोष्टी किंवा तुमचे प्रियजन जरी दुरावले तरी तुम्हाला एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विषयात एपिक्टेटस यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात की कधीही एखाद्या गोष्टीविषयी असं म्हणू नका की मी ते गमावले, तर असं म्हणा की मी ते परत केलंय. तुमच्या मुलाचा मृत्यू झालाय, तो परत करण्यात आलाय. तुमच्या पत्नीचा मृत्यू झालाय, ती परत करण्यात आली आहे. तुमची जमीन जप्त करण्यात आली आहे, तर ती पण परत करण्यात आली आहे. तुम्ही म्हणाल ज्याने ही जप्ती केली तो तर एक वाईट व्यक्ती आहे. तुम्हाला काय फरक पडणार आहे की दात्यानं परतीचं माध्यम कोणाला बनवलंय? जोपर्यंत त्या गोष्टी तुमच्या मालकीत आहेत तोपर्यंत त्या दुसऱ्याच्या मालकीच्या आहेत असंच माना. ज्याप्रमाणे एखादा प्रवासी एका आश्रमाला मानतो. पहा ना मित्र हो, या विचारांनी कसे डोळे खुलतात आपले. एखाद्या क्रूर व्यक्तीने तुमचं नुकसान केलं, तुमच्या घराची जप्ती केली किंवा तुम्हाला शारीरिक इजा जरी केली तरी त्याचं प्रतिउत्तर हे हिंसा असू शकत नाही मित्र हो. तुम्हाला त्या व्यक्तीला तुमच्या मनातून काढून लवकरात लवकर मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि नेमकं ह्याच वेळेला आपल्या डोक्यात हाच विचार आपल्याला सतवू लागतो की तो तर वाईट व्यक्ती आहे आणि मी हे सहन कसं करू? तर यावेळी हा विचार जर लक्षात ठेवला की ती गोष्ट तुमची नव्हतीच, तुमचे डोळे, हात, पाय हे सगळं तुम्हाला देण्यात आलंय, आणि जेव्हा या गोष्टी आपण गमावतो तेव्हा आपण त्या गमावत नाही तर त्या आपण परत करतो. आणि हा विचार जर त्या गोष्टी सोबत असताना जर नेहमी करत राहिला तर नक्कीच आपलं आयुष्य सुखकारक बनू शकेल. जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींविषयी खरे कृतज्ञ असू तेव्हा आणि तेव्हाच जेव्हा ते आपल्यापासून दूर जातील तेव्हा आपल्याला दुःख होणार नाही. आणि अशा विचारसरणीमुळे जो विनम्रपणा आपल्यात येईल त्यामुळे आपण एक चांगले व्यक्ती बनू व आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये एक आनंदाची ज्योत घेऊन येऊ. आणि एवढं ज्याला जमलं त्याचं आयुष्य सार्थक झालं असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद.